कृष्णात तुझ्याकडे येते. यामध्ये कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद मांडताना पहिली वाक्य काही म्हटलेत ते पुन्हा एकदा मी तुला सांगते, आपण त्याच्यावर चर्चा करूया की ज्यांना अधिकार क्षेत्र नाही असे विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना 1999 मधल्या पक्षाच्या घटनेशी करतात आणि नेतृत्वाची रचना म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख त्यावेळी जे उद्धव ठाकरे आहेत तर त्यांची नेतृत्वाची रचना पक्षाच्या घटनेनुसार नाही असा निष्कर्ष ते काढतात आणि हा त्यांच्या अधिकार क्षेत्राचा भाग कसा असू शकतो, अत्यंत महत्त्वाचा आणि मला वाटतं कळीचा मुद्दा त्यांनी या मांडणीमध्ये केलेला आहे. कृष्णात, नक्कीच, कारण विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. पक्षाच्या घटनेच्या वैधते संदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे किंवा पक्षाची घटना काय आहे, त्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचं काय काम आहे, हे विधानसभा अध्यक्षांचं हे काम नाही आहे, हे कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कारण विधानसभा अध्यक्षांनी 10th शेड्यूलनुसार आमदारांची अपात्रता जी आहे ती निश्चित करणं गरजेचं होतं. त्या संदर्भात थेटपणे निर्णय घेणं गरजेचं होतं. ज्या प्रकारे 2/3पेक्षा जास्त आमदार जर निघून गेले असतील आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाला असते तर त्यांना अपात्र करता आलं नसतं, परंतु त्याने थेटपणे मूळ पक्षावर दावा केला गेला होता. आणि ज्यावेळी अशा प्रकारे दावा केला जात असेल तर पहिल्यांदा आमदारांची अपात्रता निश्चित करणं गरजेचं होतं. त्याच्या अगोदरच थेटपणे पक्ष चिन्ह हे शिवसेना शिंदेना कसं काय दिलं गेलं हा मुद्दा देखील मागच्या वेळी उपस्थित झाला होता. आता तोच मुद्दा परत या संदर्भात उपस्थित होतो की आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन विधानसभा अध्यक्षांनी कसा निर्णय घेतलेला आहे. कारण पक्षाच्या घटनेसंदर्भात कोणतेही पाहण्याचं हे विधानसभा अध्यक्षांचं कार्यक्षेत्र नाही आहे. त्या संदर्भात ते निर्णय घेऊ शकत नाही आहे. 2018ची घटना जर तुम्हाला मान्य नव्हती तर त्या 2018 घटनेचा लाभ तुम्ही कसा काय घेतला. आणि त्याचबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या सर्वांना 39 जणांना एबी फॉर्मचं वाटप केलं गेलं होतं. शिवसेना एकनाथ शिंदे यांना आमदार केलं गेलं होतं. उद्धव ठाकरे यांनीच एबी फॉर्म दिल्या गेल्यामुळं आणि त्यानंतर मंत्री देखील त्यांनीच उद्धव ठाकरे यांनीच बनवलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा 2018च्या घटनेवरच कसा काय आक्षेप घेतला जाऊ शकतो असा एक मुद्दा यावेळी वारंवार उपस्थित होताना पाहायला मिळतो. अनुपमा, जर एकंदरीतच या संपूर्ण युक्तिवादाचा जो कल जो आहे किंवा जो गाभा जो आहे तो आता पाहायला मिळतो, तो आमदारांची अपात्रता. ज्याकडे आमदारांची अपात्रता निश्चित करताना जे निकष पाहणं गरजेचं होतं ते पाहिले गेले नाहीत. त्याच्याऐवजी 10th शेड्यूलचे जे नियम आहेत त्या 10th शेड्यूलचा अर्थ समजावून सांगितला गेला आहे की ते पाहणं गरजेचं होतं. परंतु 10th शेड्यूल जे आहे ते 10th शेड्यूलमधले ज्या बाबी आहेत, जे कार्यवाही आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. आणि मगाशी त्यांनी म्हटलं केल्याप्रमाणे त्यांना जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय त्यांनी ठरवला होता आणि त्यानंतर त्यांनी गुंतागुंत करणारे तर्क जे आहेत ते नंतर निर्माण केले. जसं की पक्षाच्या घटनेच्या संदर्भात त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न जो आहे तो यावेळी या निमित्तानं निर्माण झालेला पाहायला मिळतो, जो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला की तुम्हाला जे अधिकार क्षेत्र नाही, जे पक्षाच्या घटनेच्या संदर्भात अधिकार घेण्याचा किंवा त्या संदर्भात लक्ष घालण्याचा अधिकार नाही, त्यावर तुम्ही कसं काय बोलता आणि त्याचा आधार कसा काय घेऊ शकता, हे कपिल सिब्बल यांचं मत आहे. आणि जे निवडणूक आयोगानं केलं तेच विधानसभा अध्यक्षांनी केलेलं पाहायला मिळतं आहे. आणि यामध्ये कुठंही पक्षाची घटना असू दे, 2018ची असू दे, 1999ची असू दे, त्यानंतर 1999ची घटना असू दे किंवा 2018 या संपूर्ण घटनेमध्ये खास करून मुख्य नेता पद हे होतं का असं SC म्हणजे सुप्रीम कोर्टाने देखील विचारलं गेलं सुप्रीम कोर्टाकडून. आणि त्याचबरोबर मुख्य नेता पदाची नोंदणी जी आहे ती मुख्य नेतापद नेमलेलं आहे हे निवडणूक आयोगाला कळवलं गेलं होतं का असं देखील सुप्रीम कोर्टाने टिप्पणी यावेळी केली. प्रश्न विचारला त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलं की कुठंही रेकॉर्डवर नाही आहे की मुख्य नेता पदाची नेमणूक अशी झालेली आहे म्हणून. त्याचबरोबर व्हीपच्या संदर्भात देखील त्यांनी सांगितलं की व्हीप जो आहे तो प्रमुख जो आहे तो सुनील प्रभू यांचाच व्हीप चालणार, कारण ते पक्षाचे अगोदरपासूनचे व्हीप होते आणि त्यांना उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत त्यांना नेमलं गेलं होतं. गटनेता म्हणून अजय चौधरी यांची जी नियुक्ती केली गेली होती त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी भरत गोगोलेंना जो प्रमुख व्हीप म्हणून नियुक्ती केली गेली ती कोणत्या कायद्याच्या आधारे केली गेली असा प्रश्न देखील सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतो. त्यामुळं आत्ताच्या ज्या काही घडामोडी ज्या आहेत त्या किंवा अपडेट ज्या येत आहेत त्या पाहायला मिळत आहेत की
या संपूर्णात राजकीय साधी काळी केसचा जो प्रश्न जो आहे तो वारंवार अनुपमा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतो की साधी काळी केसचा, परंतु कपिल सिब्बल यांनी यामध्ये विश्लेषण करताना सांगितलं गेलेलं आहे की साधी काळी केस जी आहे ती राजकीय पक्षाच्या फुटीच्या संदर्भात होती आणि आत्ताची जी आमची केस आहे शिवसेनेची ही विधिमंडळ पक्षातील फुटीच्या संदर्भात आहे. त्यामुळे यामध्ये गल्लत करता कामा नये, कारण जी साधी काळी केसचा संदर्भ जो वारंवार दिला जातो आहे तो वेगळा आहे, कारण तो राजकीय पक्षाच्या फुटीच्या संदर्भात आहे. आणि आत्ताची जी विधिमंडळातली पक्षात जी फूट आहे ती केवळ विधिमंडळातल्या फुटीच्या प्रति मर्यादित आहे. त्यामुळे शिंदेंना जी काही पदं दिली गेली ती ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरेंनी दिली गेली आहेत. शिंदे देखील 2018च्या घटनेनुसारच नेते झाले, आमदार झाले आणि मंत्री झाले असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि या सर्व 39 आमदारांना देखील जे आमदार झाले ते 2018च्या घटनेनुसारच झाले आणि त्यामुळे पक्षप्रमुखांना सर्वाधिकार असतात आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. आमदारांमधील बहुमताचा विचार करून शिंदे गटाचे आमदारच खऱ्या शिवसेना राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात असा निष्कर्ष अध्यक्षांनी काढला. म्हणजेच हे आमदारच राजकीय पक्षाचे नेतृत्व करतात असे ते म्हणतात, हे स्पष्ट झाले आहे. परंतु 10व्या अनुसूचीचा ज्या तरतुदी आहेत ते असे करता येत नाही. ज्या 10व्या अनुसूच्या म्हणजे जे 10th शेड्यूल आहे त्यामध्ये असं करता येत नसल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना निवडणुकीसाठी खुद पक्षाच्या नेतृत्वानेच उभे केले होतं आणि 10व्या अनुसूचीनुसार हे आमदार आपल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्देशाचे पालन करण्यात बांधील असतात. त्यामुळे वस्तुस्थितीकडं विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आमदारांमधली बहुमताचा विचार करून जर शिंदे गटाचे आमदारच जर खऱ्या शिवसेनेच्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात असा निष्कर्ष अध्यक्षांनी काढला असेल तर म्हणजे याचाच अर्थ असा होईल की हे आमदारच राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात असं म्हणतात. परंतु हे 10व्या अनुसूचीला धरून नाही असं कपिल सिब्बल यांनी आता म्हटलेलं पाहायला मिळतं. हे आत्ताची अलीकडची अपडेट जी आहे ती कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि 10व्या अनुसूचीनुसार ज्या आमदार राजकीय पक्षाचे असतात त्यांच्या नेतृत्वाशी निर्देशाशी बांधील असतात. त्यामुळं त्या संबंधित बहुमताचं मूल्यांकन करून अध्यक्ष असे मानतात की प्रतिवादी आमदार हे खऱ्या शिवसेना राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. तर आता स्पष्ट झाले आहे की त्यांच्या मते आमदार राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. 10व्या अनुसूची अंतर्गत हे करता येणार नाही असं कपिल सिब्बल